स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे संक्रांत। सर्वात प्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। ही संक्रांत तुम्हाला सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना। तर आता माझी सर्व कामं वगैरे मी आवरून घेतले आहेत, कारण आज ना मला सुगडांची पूजा करून घ्यायची आहे। तर आता मी अशी तयारी वगैरे करून घेतली आहे, पाहू शकता। आणि आज काळ्या रंगाचेच कपडे परिधान केले जातात, पण ह्या वर्षी ना संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे ना आपण ते परिधान करू शकत नाही, त्यामुळे मी येलो कलरची साडी घातली आहे। आणि येलो कलर खूप असा शुभ असतो, म्हणजे त्याच्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटी असते, त्यामुळे मी आज येलो कलरची साडी घातली आणि मस्त अशी पूजा वगैरे करून घेणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग आता जास्त वेळ न घालवता आपण पूजेला सुरुवात करूया। आपल्याला सुगड त्यांची पूजा करायची असते, तर मी ते सर्व साहित्य वगैरे काढून घेतलं आहे। आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असे, कशी पूजा करायची कशी नाही, माझी पण वेगळी आहे। आणि आमच्या म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते, आमच्या इकडे वेगळी आहे। तर आमच्या इकडच्या पद्धतीने मी पूजा करून घेत आहे, तुम्हाला दाखवते कशी करत आहे ती। तर पहिल्यांदा ना आधी मी दिवा प्रज्वलित करून घेते। कुठली पूजा करायची असते तर आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर आपल्याला 5 सुगर आहेत, मग 5 ठिकाणी तांदळाच्या 5 राशी भरून घ्यायच्या सुगर ठेवण्यासाठी। आमच्या इकडे म्हणजे माझ्या सासूबाई करतात, मी त्यांचं बघितलं आहे ना। त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा, हळदी कुंकूची बोटे ओतून घ्यायची, तर ते मी करून घेत आहे। ते मी सर्व सुगड आहेत ना त्यांना हळदी कुंकू लावून घेतला आहे। मी पहिल्यांदाच करत आहे इथे पूजा, कारण आम्ही घरीच जात असतो संक्रांतीला, ह्या वर्षी नाही गेलो। तर आता ना हा सर्व साहित्य असतो ना तो याच्यामध्ये टाकून घेते। आणि तिळगुळाचे लाडू पण बनवून घेतले आहेत, ते पण आपल्याला लागणार आहे। आणि तिळालाच खूप महत्त्व आहे। आणि माही पाहू शकता टीका लावते ते मी तुम्हाला सुगडांची पूजा करताना थोडीशी माहिती सांगत आहे। तर तिळ संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांचे ना वरील त्यांच्यावर खूप असे संतापले होते। त्यांचा राग आवरण्यासाठी ना शनिदेवाने खूप असे प्रयत्न केले, पण उपाय व्यर्थ ठरले। शेवटी मग त्यांनी त्यांची तिळाने पूजा केली। तिळाने पूजा केल्याने ना सूर्यनारायण प्रसन्न झाले त्यांच्यावर, आणि त्यांनी शनिदेवाला वरदान दिले की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करीन तेव्हा माझी तिळाने पूजा कर, त्याने सारे दोष नाशे होतील। तेव्हापासून तिळाला महत्त्व प्राप्त झाले, आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांची तिळाने पूजा केली जाते। तसेच तीळ हा खरं तर उष्ण मानला गेला आहे। मकर संक्रांतीच्या वेळेस हवेत गारवा जास्त असल्याने तिळाला महत्त्व प्राप्त झाले आहे। या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। तसेच तिळाचे लाडू, तिळाची चटणी, तिळाच्या चिक्की, तिळाच्या वड्या आणि तिळगुळ पुरणपोळी नैवेद्य म्हणून बनवत असतात। तसेच संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते। म्हणूनच म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकासूर राक्षसाचा वध करून प्रजेला सुखी केले अशी कथा आहे। तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो। संक्रांत हा दिवस खूप असा शुभ मानला जातो। या दिवशी जर तुम्ही चांगली कामे केली तर तुमचे नशीब बदलू शकतात असे म्हणतात। संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे। तसेच सौभाग्यवती महिला अनेक स्त्रियांना बोलून हळदी कुंकू समारंभ साजरे करतात। अशी होती माझी संक्रांतीची माहिती। जेवढी मला माहिती होती तेवढा मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला। कशी वाटली माझी संक्रांतीची माहिती आणि संक्रांतीची सुगर पूजा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसेच अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते तुम्ही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। अशी छान अशी सुगडांची पूजा करून घेतली आहे। म्हणजे मी ना माझी सासूबाई अशाच पद्धतीने करत असते घरी, तर मी त्यांचं पाहूनच अशी पूजा करून घेतली आहे आणि ती मी पहिल्यांदाच केली आहे। तर अशीच करतात ना, तुमच्या घरी कशी करतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझं जर याच्यात काही चुकलं राहिलं असेल टाकायचं ते पण तुम्ही मला सांगा।
तर आता ना आमच्या इकडे ना हे वाण असतात ना, यांना वाण बोलले जातात. तर हे वाण ना अशी पूजा झाली का ते असे कधीच उघडे ठेवायचे नसतात. असे म्हटले जातात का वाण कोणाला दाखवायचे नसतात. मग पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना मग असा कुठल्याही कलरचा कपडा तुम्ही घेऊ शकता आणि ते आपले वाण असतात ना ते अशा प्रकारे झाकून ठेवायचे. आणि मग उद्या आपली किंक्रांत आहे ना, तर किंक्रांतीच्या दिवशी ना ते म्हणजे तुम्ही 5 सुवासिनींना बोलून त्यांना देऊ शकता किंवा आपल्या घरात एक कुलस्वामिनी असते तिला ठेवू शकता, एक तुळशीला ठेवू शकता. अशी म्हणजे माझ्या सासूबाई अशाच करायच्या, तर त्यांचं पाहूनच मी आज केलं आहे. आणि अशा प्रकारे वाण झाकूनच ठेवतात, म्हणजे दाखवत नाही आपला वाण असं म्हणतात. त्याच्या मागचं मला विशेष काही माहिती नाही, पण माझ्या सासूबाई करायच्या त्याच पद्धतीने मी सुगरांची पूजा करून घेतली आहे. तर अशी मस्त माझी पूजा झाली आहे. संध्याकाळची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि नैवेद्याला ना मी मस्त अशी मखाण्याची खीर बनवली आहे. तुम्ही काही पण बनवू शकता, पुरणपोळी पण बनवतात, तिळाची पोळी पण बनवतात, पण मी तिळगुळ वगैरे बनवले आहे, तिळगुळचे लाडू. तर म्हटले मस्त अशी खीर बनवली आहे. आणि आता हे लाडू आहेत ना ते मी पॅक करते, म्हणजे असं द्यायला. हे वाण वगैरे झाकून ठेवले आहेत ना ते आता मी सुवासिनींना बोलून त्यांना एक एक वाण देणार आहे. एक तुळशीजवळ ठेवणार आहे, एक कुलस्वामिनीला ठेवणार आहे आपल्या घरामध्ये आणि 3 सुवासिनींना बोलून मी त्यांना देणार आहे. म्हणजे अशा प्रकारे माझ्या 5 सुवासिनी होऊन जातील. आणि म्हणजे मी किंक्रांतीच्या दिवशी करणार होते, कारण आमची सासूबाई किंक्रांतीलाच देत असतात. पण इथे त्या आजींना मी विचारलं, त्या पण गावाकडच्याच आहे, तर त्या म्हणाल्या का तू आजच दे, उद्या देत नसतात. तर मग आता मी हे देते. बघू शूट वगैरे झाला तर तुमच्याशी शेअर करीलच, नाही झाला तर नाही. पुढचं नंतर व्हिडिओ मी काही शूट केला नाही, म्हणजे गडबडीमध्ये माझा शूट करायचा राहून गेला. तर आत्ता मी करत आहे व्हिडिओचा एंड. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.